नमस्कार. गुरुप्रतिपदा व नरसिंह सरस्वती शैल्यगमन 13/2/2025. गुरुप्रतिपदा या दिवशी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनात जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरता ठेवले. बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता सिंह राशीस. उत्तर दिशे होता सूर्यपै. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण ऐसास शुभमुहूर्ती गुरु आपण आनंदे प्रयाण करीते जाहले. मध्य प्रवाहात पुष्पासनी बैसोनी शिष्यास संबोधिनी. आमुचा वियोग झाला म्हणून तुम्ही मनी खेदन मानावा. त्या गाणगापुरात आम्हाक असोच पूर्ववत भावना दृढ धरा मनात. तुम्हा दृष्टांत तेथे होईल. आम्ही जातो आनंदस्थानाशी तेथे पाहलो याची खुन तुम्हासी. फुले येतील जिनस जिनसी. श्री गुरुचरित्र अध्याय 53 ओवी 31 ते 35. दयेची कृपेचीच ती शुद्ध मूर्ती. धाव घेई हे मन गाणगापुरी. ध्यान मूल गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपादुका. मंत्रमूलम गुरुवाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा. माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला अतीव प्रेमादराने श्री गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते. याचे कारणही तसेच आहे. द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. याचं पुण्य पावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगामुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते. आजच्या तिथीला भगवान श्री मन्नसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तेथे यतिपूजन होते. तेथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे 12ला गमन केले होते. ते श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे 12 वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे 24 वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. श्री गुरुदेव दत्त.